हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? सगळ्यात आधी मी आज उठून फ्रेश झाले आणि मला आज साफ करायचं होतं देवघर. कारण भरपूर दिवस झाले, कमीत कमी महिना झाला आणि मी गावी आली. गावीवरून जेव्हा आले त्यावेळेसच मी ते देवघर साफ केलेलं आहे आणि त्याच्यावर कसं धूळ जमून जाते. हे आमच्या इथं जे विंडो आहे ना, विंडोच्या म्हणजे बॅक साईडला ते रस्ते नाही तिथं, तर खूप अशी धूळ येते विंडोमधून आणि सगळे ते घरात बसते. तसं रोज रोज साफ करायला छोटूसा आहे ना तो, तर एवढं काही जमत नाही. मग मी महिन्यातून असं त्याला छान असा वॉश करून टाकते निरमा वगैरे लावून. आणि मी आता तेच केला. सगळ्यात आधी मी सगळे देव वगैरे बाहेर काढून घेतले एका ताटात. त्यांनाही वॉश करून घेते मी पितांबरीने. म्हणजे कसं आहे, देवघर वॉश केलं ना तर हातोहात सगळे देव छोटे छोटे भांडे असताना दिवा वगैरे तर वॉश होतोच आपला. पण मग गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती माझ्याजवळ ती, आणि काही ते फ्रेम वगैरे पुसले जातात आणि भरपूर म्हणजे घंटी वगैरे साफ होऊन जाते. तर सुरुवातीला आहे ना, जेव्हा मी कल्याणला आले त्यावेळेस माझ्याकडे देवघर नाही होतं आणि मी असं छोटूसं एक पाटलंही नव्हतं, असं छोटूसा एक दगड होता आणि त्याच्यावरती ना मी गणपती बाप्पा होता माझ्याजवळ फक्त, आणि त्यांना मी त्याच्यावरती बसवलं होतं त्या दगडावरती. मग मला खूप कसं तरी वाटत होतं ते, की आपल्याकडे देवघर पण नाही आणि आपण परचेस पण करू नाही शकत होते मी त्यावेळेस, कारण माझ्याजवळ पैसे पण नव्हते. आमचे त्यावेळेस खूप म्हणजे खूप हालच होते एक प्रकारचे. कसे दिवस काढले आम्हालाच माहिती. सुरुवातीला प्रत्येकाचेच हाल राहतात आणि तसं मी इथं प्रवास केला माझा पूर्ण. त्यानंतर मी विचार केला, म्हटलं अरे यार, माझ्याजवळ 1000 रुपये पडले होते. माझ्या मावशीने मला साडीबद्दल दिले होते. मग ते पैशांचा वापर करून मी साडी काय मला तर काही एवढा इंटरेस्ट नाही. मी काही साडी वगैरे कपड्यांमध्ये मला जास्त इंटरेस्ट नाही. तुम्ही बघू शकता मी तेच कपडे रिपीट करते. तर मी ते 1000 रुपयांचा वापर इथं केला. मावशीने दिलेले होते, मी कधीपासून जपून ठेवले होते ते. मग मी म्हटलं चल देवघर घेऊन घेऊ आज. दगडावरती देव ठेवायला चांगलं नाही वाटत, देवावरतीच आपण आहेत. आणि तर मग मी हा छोटूसा देवघर बघितला आणि मग मी हा परचेस केला. मला बघताना आवडून गेला होता. माझी इच्छा पण होती की मोठं घेऊ, पण मग जेव्हा मी स्वतःचं घर घेईल ना त्यावेळेस मी मोठा देवघर घेईन. आणि सध्या तर नकोच, कारण माझी खुशी ना लहान आहे आणि ती असं काही ना काही तोडफोड करत असते, ती बरोबर पोचून जाते. तिला देवांपासून लांब ठेवणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. ते देवघर कुठेही असो ती बरोबर पोचते. तिला फार आवडतं ते देवांसोबत खेळायला. मग मी असा हा छोटा देवारा बघतानाच परचेस केला आणि मी ते घेऊन आले. आणि काही नाही, साधारण 1000 रुपयाला भेटला होता हा मला. आणि छान गोष्ट म्हणजे वॉशेबल आहे. तुम्ही कसंही केव्हाही कधीही वॉश करा, कुठेही टांगा, काही प्रॉब्लेम नाही. खालीही ठेवू शकता, कुठे टांगूही शकता त्याला छान. मी माझ्या म्हणजे लिव्हिंग रूममध्ये त्या हॉलला आमच्या इथं ना असं छोटंसं फर्निचरच्या मध्येच जागा होती. म्हणजे सुरुवातीचे जे होते ना त्यांनी पण तिथंच टांगलेलं होतं घरमालकांनी. तर आम्ही पण त्या साईडला छान मस्त साफ वगैरे केलं आणि तिथं त्याला टांगलं आहे. छान आहे ते. आणि त्यानंतर मी आता केलं आहे शेंदोळींची भाजी आणि ती करायला घेतली. तर सगळ्यात आधी मी ना छान असं शेंदोळींना कापून घेतलं आणि कुकर वगैरे वॉश करून मस्त चवळीचे दाणे घेतले. माझ्याकडे चवळीचे दाणे होतेच, मग म्हटलं चला शेंदोळी बनवून घेऊ. सुरुवातीला ना लोक फार शेंदोळीची भाजी बनवायची, पण आता नाही बनवत. कारण काय माहिती, लोकांना आता विसरच पडला आहे. आधीच्या भाज्या मिळायच्या गाववरून काय म्हणतात त्याला, फॉरेवर. सो मग असं मी माझं आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे. कारण शेंदोळींची भाजी ना मला पण फार आवडते आणि यांनाही फार आवडते. त्याआधी सगळ्यात आधी मी एक काम करते. जेव्हा मी स्वयंपाकाला लागते किंवा काही किचनमध्ये घुसले तर मी सगळ्यात आधी जे भांडं मला यूज करायचं असतं त्याला मी वॉश करते. कारण हे ना रात्रभर काही इकडे वगैरे फिरत असतात, तर कोणतंही भांडं मी बिना वॉश करायचं घेत नाही. आणि जर मी वॉश नाही केलं तर मी धुतलेले भांडे ठेवलेले राहिले ना, मग एकाच वेळेस मी ते वॉश नाही करत. चालू धुवून ठेवलेले राहिले तर. पण रात्रीचं खासकर मी वॉश करते, कारण काही भरोसा नाही आजकाल, किडे कुठेही काही फिरतात. तर मी शेंदोळी छान कापून वॉश करून घेतलं. त्याला आहे ना थोडं पाण्यामध्ये चांगलं असं चोळून घ्यायचे, म्हणजे त्याच्या एक्स्ट्राच्या बिया असताना त्या निघून जातात.
आणि त्यानंतर मी त्याच्यात शेंदोळे टाकून दिल्या कुकरमध्ये. गरम पाणी ठेवलंच होतं आणि चवळीचे दाणे टाकून थोडं नमक टाकायचं आणि छान अशा शिट्ट्या होऊ द्यायच्या 1-2, म्हणजे कसं चवळी पण छान गळून जाते आणि शेंदोळींचा पूर्ण अर्क उतरतो. आणि आपलं देवघर पूर्ण म्हणजे सुकलं होतं, ते वाळत घातलं होतं ना मी त्याला, सुकलं ते. त्यानंतर मी छान असं ते रचून घेतलं, लावलं त्याला आणि टांगल्यानंतर मी सगळे देव वगैरे त्याच्यात बसवले आणि छान अशी देवपूजा करून घेतले. आणि नंतर हे जे तुम्ही फर्निचरच्या मागे जो वॉलपेपर बघत असणार अर्धा अपूर्ण बाकी इकडचा काढलेला, हे योगचं कमाल येतो. योगने केलेले हे ते रिकामे कामं. आधी मस्त वॉलपेपर होता, त्यांनी रिकामा काढण्यात बसले ते त्यांना आवडत नव्हते, त्यांनी सगळा फाडून टाकला. आता हा जो आणला होता आम्ही तो अपूर्णच भेटला. आता पूर्ण तो कधी येतो काय माहिती. त्यांच्या अंगात अजिबात काम नाही आहे, ते असेच काहीतरी किडे करत राहता आणि सोडून देता अर्धा अपूर्णात, आणि ते पूर्ण मलाच करावं लागतं. त्यानंतर मी मस्त नमस्कार वगैरे केला, आपलं सगळं झालं आणि मग मी आले किचनमध्ये परत. आता मी किचनमध्ये पीठ मळायला घेतलं आहे. पीठ वगैरे मळून मला पटक्यात पोळ्या टाकायच्या आहे आणि भाजीला फोडणी द्यायची आहे, कारण टाईम झालेला होता. ते आलेच होते आणि जेवणाला त्यांना उशीर झाला की ते चिडचिड करता. मी पीठ वगैरे साईडला ठेवलं आणि नंतर मसाला तयार करायला घेतला शेंदोळी भाजीसाठी. साधारण 2-3 चम्मच मी जिरे घेतले, कारण माझे छोटेसं चम्मच आहे. आणि 2 ते 3 चम्मच मी चटणी पावडर घेतलं आणि त्याच्यात थोडेसे लसूण, आणि मी एक कांदा लसूणचा मसाला आणला होता, तो थोडा पडला होता पॅकेटमध्ये, म्हटलं तोही घालून देऊ. आणि शेंगदाणे छान भाजले गेले होते, त्यांना पण मिक्सरमध्ये टाकलं आणि छान असं वाटण करून घेतलं 4-5 जिन्नसचं. आणि तेल वगैरे गरम झालं कढईतलं, मी लगेच फोडणी करायला घेतले भाजीला. तेल टाकून मी त्याच्यात मस्त मसाले परतून घेतले आणि असं थोडंसं आहे ना छान असं परतू द्यायचं मसाल्यांना. आणि तेल टाकायच्या नंतर मी लगेच त्याच्यात थोडं जिरं अजून ओतलं, तर चव मस्त लागते त्याची. असं मसाला थोडासा परतून घेतला छान. तुम्ही त्याच्यात टोमॅटो वगैरे पण घालू शकता, खूप छान लागतो. आणि अशी मी शेंदोळींची भाजी केली आणि बस. त्याचं पाणी वगैरे काढायचं नाही, जे आपण म्हणजे त्यांना जे उकळी दिलेली असते ना, तेच पाणी आपण टाकून घ्यायचं भाजीमध्ये. कारण काही बायका काय करता, त्याचे पाणी असतं ना ते काढून घेता, मग काय फायदा. ते पाणी जर आपण बाजूला काढून घेतलं तर सगळं भाजीचा अर्क चालला जातो ना. तर मग असं फोडणी वगैरे दिली आणि चपात्या लाटायला घेतल्या, चपात्या केल्या आणि त्यांचं ताट वगैरे त्यांना दिला करून. मग ते जेवायला बसले. थोडा वेळ आम्ही असंच जेवण वगैरे गप्पा वगैरे केलं. नंतर मग असंच खुशी खेळत होते. मग तिला संध्याकाळी जायचं होतं बाहेर. ती मला सांगत होती की मला थोडं बाहेर जायचं. मी बोलले तिला सायकल घेऊन खाली जा. आपण संध्याकाळी तिच्या फ्रेंडचा पण बड्डे होता, बिल्डिंगमध्ये पण राहता आणि स्कूलमध्ये पण तिच्यासोबतच आहे. मग त्याच्या बड्डेला पण तिला जायचं होतं सायंकाळी, तर त्यासाठी पण आम्हाला पटक्यात आवरून काहीतरी गिफ्ट वगैरे घ्यायला जायचं होतं. मग आम्ही थोडं लवकर आवरलं, जेवण वगैरे सगळे झाले आणि नंतर मग तिचं पण मी तिला भरवलं, तिने थोडं जेवण केलं. ती आता सध्या जेवायला खूप नाटकं करते, तिला बाहेरचं पाहिजे फक्त. पण मी काही आता तिला सध्या बाहेरचं देत नाही आहे, त्यामुळे तिचे नाटकं बंद आणि मी तिला जबरदस्ती खाऊ घालत असते. ती नाही पण म्हटले ना तर मी तिला काहीतरी गोड बोलून ठुसवत असते. त्यानंतर आम्ही ना संध्याकाळी केकचं अनबॉक्सिंग केली, म्हणजे असं अनबॉक्सिंग नाही म्हणता येणार. केक आणला होता खुशीच्या डॅडींनी, त्यांच्या एका डिस्ट्रीब्युटरने त्यांना दिला होता. असंच ते दुकानावरती व्हिजिट करायला गेले, त्यांनी केक देऊन दिला त्यांच्याजवळ की घेऊन जा, तुमच्या मुलीला आवडेल असं. तो डेट्सचा केक होता. खूप छान लागत होता, कारण मी याआधी पण ना खजूरचा केक खाल्ला आहे, तर फार भारी लागतो हा. खरंच खूप छान लागत होता, मला टेस्ट खूप आवडली. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.